WCF मधून 400-500 ट्रक उभे राहायचे, ठोकेल राहायचे आरटीओ, रोज गाड्या यायच्या येते ना किती वर पैसे पाहिजे आहे बघा। या सगळ्या आरोपाने बदनाम तुम्ही होता। चालतात, हे नियम तोडतात, यायचे हे ओव्हरलोड समोर कॅबिन मध्ये बसवणारे हे सगळं मान्य करत होते आरटीओ हे चुकीचं आहे। तर मग का झक मारायला येते आरटीओ इथं सामान्य लोकांना पकडण्यासाठी? सामान्य लोकांना पोलीस प्रशासन काय करतो? पोलीस प्रशासनालाही समजते, पण कोणी नाही, सगळे देण घेऊ करून मस्त मग्गम होऊन हे सामान्य निष्पापांचे बळी चाललेले आहे। ते आरटीओ वाले आम्ही बोलले जाता जाता आम्ही कारवाई करू, पोलीस स्टेशन निघाले ना सरळ नागपूरला पळाले। त्यांच्या धमक नाही आरटीओ ट्रकवाल्यावर, कारण ते ट्रकवाले याची कॉलर पकडू शकतात, कारण महिन्याचे देण घेतात म्हणून। नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। विषय आम्ही परत तोच घेऊन आलेला। 4 दिवसा अगोदर जो एक भीषण ऍक्सिडेंट झाला तासजवळ, भिवापूर तासजवळ, त्यामध्ये 4 निष्पापांचे जे जीव गेले, त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून उमरेडात रास्ता रोको करण्यात आला। रास्ता रोको मध्ये पोलीस प्रशासनाने काही आश्वासनं दिले की आम्ही ताबडतोब कारवाई करतो वगैरे वगैरे। आज 3-4 दिवसानंतर एक पोलीस स्टेशनने मीटिंग अरेंज केली, त्यामध्ये आरटीओ चे अधिकारी बोलवण्यात आले, पोलीस स्टेशन होते आणि मोटर मालक जे ट्रॅव्हल्स चालक आहेत ते। योगायोग त्यामध्येच असा झाला की काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांना माहित झालं की आरटीओ उमरेडात आहे, म्हणून उमरेडच्या आरटीओला त्या घेराव करण्यासाठी ते भिसीनाका चौक इथे पोहोचले। त्याचं नेतृत्व करत होते संजयजी मेश्राम आणि गुणवंत मांढरे। हे जेव्हा तिथे आपला मॉब जमा होऊन आरटीओ पोलीस स्टेशन मधून बाहेर निघत नाही म्हणून हे पोलीस स्टेशन मध्ये गेले प्रश्न विचारण्यासाठी का 3 दिवस होऊन सुद्धा 4 दिवस होऊन सुद्धा अजून कोणती कारवाई। त्यावेळेस तिथं माहित झालं की बाई इथे आज पोलीस स्टेशननी अशी मीटिंग ठेवलेली होती। ते मीटिंग फक्त मोटर मालक, पोलीस स्टेशन, आरटीओ। त्या मीटिंग मध्ये वास्तविक पाहता तर सगळे राजकीय पक्ष, सगळे पत्रकार, सगळ्यांना तिथे बोलावण्यात यायला पाहिजे होतं। कोणाला बोलावण्यात आलं माहित नाही, आम्हाला बोलवणं नव्हतं। आम्ही योगायोगाने जेव्हा या काँग्रेस पक्षाचा तिथला घेरावचा हे होता, आम्हाला फोन आले, आम्ही पोहोचलो। महत्वाचा विषय, संजयजी मेश्राम जेव्हा तिथे पोहोचले विचारणा करण्यात, तेव्हा मग त्यांनी बा वर मीटिंग सुरू आहे चला बा सग। तेव्हा आम्ही त्या वरच्या हॉलमध्ये गेलो असता तिथे माहित झालं सोबत सोबत राजू पारवे पण तिथे आले। महत्वाचा यामधला विषय, त्या मीटिंग मध्ये मोटर मालकांना काही अधिकारी वर्ग हे देत होते की तुम्ही कॅबिन मध्ये का बसवता, त्याच्यानंतर उमरेडला येणाऱ्या लोकांना नागपूरहून घेण्यात नाहीये, त्याच्यानंतर आरटीओ काय करतात वगैरे वगैरे। सन्माननीय राजू पारवे आणि संजयजी मेश्राम हे प्रश्न विचारत होते। त्या सगळ्या गोष्टीमध्ये निगत हे एक होतं की आरटीओला नियम नव्हते माहीत। संजयजी मेश्राम, राजूजी पारव्यांनी काही प्रश्न विचारले त्यांना की कोणत्या हायवेवर किती वेग असावा वगैरे वगैरे, ते अधिकाऱ्यांना माहित नव्हतं नियम। हे अधिकारी बनले कसे हो? पैसे देदू करून बनले आणि आता लूटमारी करायला इकडे येतात। म्हणजे अक्षरशः लूटमारी म्हणायला हरकत नाही। या आरटीओच्या देण सर्रास ट्रॅव्हल्स मालकाकडून देण आहे, ट्रक मालकाकडून देण आहे, रेती गिट्टी जे काही अवैधरित्या इथं ओव्हरलोड चालतात, बिना रॉयल्टीच्या चालतात, त्याच्यात देण घेतात। आणि ज्यांच्याकडून देण येते त्यांच्या गाड्या पकडत नाही
आणि जे देण नाही देत त्यामध्ये बिचारे आपले कास्तकार जर ग्रामीण मधून माल घेऊन येत असन त्यांच्या त्या गाड्या पकडतील, छोटा हाती वगैरे ज्या फोर व्हीलर असते. सामान्य माणसाला अडवून सीट बेल्ट वगैरे नियम सांगतात. हे आरटीओ अनपढ, ज्याला स्वतःला नाही माहित होते नियम, जेव्हा राजू पारवे आणि संजय मेश्राम विचारत होते या आरटीओला, हे त्या बिचाऱ्या गोरगरीब जनतेला, सामान्य जनतेला जिथून देणं नाही त्याला पकडून त्याच्यावर फाईन वाईन ठोकून ते मोकळे करतात. आजच्या त्या बैठकीमध्ये खूप रोष होता. मग तिथं सगळे पोहोचल्यावर मग तिथे रोष सुरू झाला सामान्य जनताचा, काही आमच्या पत्रकार बंधूंचा, की हे अवैध चालतात, हे नियम तोडतात, यायचे हे ओव्हरलोड समोर कॅबिन मध्ये बसवणारे हे सगळं मान्य करत होते. आरटीओ हे चुकीचे आहे. तर मग का झक मारायला येते आरटीओ इथं सामान्य लोकांना पकडण्यासाठी? सामान्य लोकांना हे पोलीस प्रशासन काय करतं? पोलीस प्रशासनाला समजते, पण कोणी नाही. सगळे देण घे गु करून मस्त मग्गम होऊन हे सामान्य निष्पापांचे बळी चाललेले आहे. आज 3 दिवस होऊनही जागण्या आल्या, आजही ओव्हरलोड गाड्या चालत आहे, कॅबिन मध्ये गच्च भरून सवाऱ्या मारणं सुरू आहे. मूर्ख जनता ही आहे की जे कोमू पण जनतेला पर्याय नाही टायमिंगच्या अभावी वगैरे वगैरे. पण ते ट्रॅव्हल्स वाले नियम सांगू शकतात. आमची 55 सीटर गाडी आहे, 55च्या वर घेता नाहीयेत. हे आरटीओ वाले त्याच्याकडून देण घेणारे हे त्याला नियम नाही सांगत का बरं? किती तिथं प्रश्न विचारण्यात आला राजू पारवेंकडून, संजय मेश्रामकडून, किती लोकांवर तुम्ही ट्रॅव्हल्सवर चालन केले आहेत? तो मय उत्तर होते. WCL मधून उदासापासून तर उमरेट पर्यंत ट्रक उभे राहतात, का चालन नाही करत? आम्हाला धक्कादायक माहिती की मोठ्या मोठ्या कोणत्या अदानी अंबानीच्या ग्रुप कंपनीचे ट्रक आहे म्हणून त्याच्यावर कारवाई नाही होत. त्याची लंबी देन, आरटीओलाही देन, पोलीस स्टेशनलाही देन, सगळे खाऊन. अरे जेव्हापर्यंत स्वतःच्या घरच्या मरत नाही तेव्हापर्यंत जाग येणार नाही का या प्रशासकीय यंत्रणांना? सगळ्यांच्या घरी मुलं बाळांना सगळ्यांचे परिवार आहे, म्हणजे दुसऱ्याच्या मेला म्हणून त्याचे सिरियसनेस नाही. किती दिवस हा बंगळ कारभार चालत राहील? आज फक्त 2 नेते अग्रेसिव्ह दिसले, एक राजू पारवे आणि संजय मेश्राम, आणि काँग्रेसची काही गुणवंत मांढरे वगैरे वगैरे टीम, की त्यांना वाटतं की ह्या प्रकार 4 निष्पापांचे जीव गेले, याच्या पुढे जाव नाही. यंत्रणेने जागावाव, या झोपलेल्या पोलीस प्रशासन आरटीओ यंत्रणेने जागावाव की अजून किती निष्पाप लोकांचे जीव जाईल. हे लोक काहीतरी दाखवतात, बाकी बॅनर पोस्टर मध्येच खुश आहेत. गणपत्या देव्या बॅनर पोस्टर हात जोडू आणि जनतेकडे काही लक्ष नाही. जे लक्ष देतात त्यामध्ये राजू पारवे, संजय मेश्रामनी प्रकर्तेनी प्रशासनाला सांगितलं, जर यांच्यावर कारवाई सुरू नाही झाली आम्ही रस्ता रोको करू. ते बघू आपण, हे रस्ता रोको करतील नाही करतील. उद्यापासून आम्ही रोज सकाळपासून किती ट्रॅव्हल्स मध्ये किती भरून येतात हे दाखवू. पोलीस यंत्रणा म्हणत असेल का बा आम्ही आमच्या तिथं तापा नाही लावत, पैसे घ्यायच्या वेळेस तापा लावावं लागते का? तेव्हा नाही कोणाला विचारावं लागत? तुम्ही जनतेचे रक्षक आहात, तुमच्यावर जबाबदारी आहे, तुम्हाला ते करावं लागेल. यांना रस्त्यावर सरळ याच्यात आणावं लागेल. कोणी नाही, सगळे सुस्त मुस्त पडून आणि अजून किती लोक मरण्याची वाट पाहिजे. आता बघू, जे कोणी नेते आज समोर आले आहे सगळे हे होत आहे. आता या यंत्रणेच्या कुठपर्यंत हे होते ते आरटीओ वाले, आम्ही बोलले जाता जाता आम्ही कारवाई करू. पोलीस स्टेशन निघाले ना सरळ नागपूरला पळाले. त्यांच्या धम्मक नाही आरटीओ ट्रकवाल्यावर, कारण ते ट्रकवाले याची कॉलर पकडू शकतात, कारण महिन्याचे देण घेतात म्हणून. त्याच्यासाठी निष्पाप राहावं लागेल अधिकारी वर्गाला. 2 नंबरचे धंदे सुरू राहतात. का बरं राहतात? देण घेतात म्हणून. महत्वाच्या याच्यात एक विषय, त्या दिवशीच्या मोर्चामध्ये ठाणेदार साहेब स्वतः म्हणाले होते की इथे दारूचे धंदे आहे, आम्हाला माहितच नाही. ठाणेदार साहेब, तुमच्या खुफिया विभाग का झोपला आहे? तुम्ही आम्हाला म्हणता माहित्या द्या, आम्ही पूर्ण माहित्या देतो, कुठं दारूचे अड्डे आहे, कुठं काय आहे. तुमच्या खुफिया विभाग करत काय? तेही देऊन घेऊन मग्गम आहे. लावा यंत्रणा कामाला. कसे तुम्हाला माहित होत नाही बायपास चौकात कोणत्या टपऱ्यावर कुठं दारू विकण्यात येते म्हणून, कोणकोणत्या रोडवर अवैध धंदे सुरू आहे म्हणून. सगळे खाकू करून मग्गम आहे. जनता याच्या पुढे सहन नाही करणार. आज जनतेसाठी काही नेते समोर आले, उद्या जनताही समोर येईल. प्रशासकीय यंत्रणेने आताही जागे व्हा.
आणि हे सगळे गोरखधंदे बंद करा. धन्यवाद. द मॅक्स साठी मी पवन शिंगणे. आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.